श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 19. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुचरण समागम. वल्लभेश्वर शर्मा दाम्पत्य, सुबर्ण शास्त्री आणि मी असे चौघेजण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे स्मरण करीत होतो. त्यावेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगण्णा शास्त्री आला. तो वेदशास्त्र पारंगत होता. लिंगण्णा शास्त्री म्हणाला, मी पित्याच्या तर्पणानिमित्त पादगया क्षेत्री पवित्र असलेल्या पिठाकुरम क्षेत्रात आलो. माझे आजोबा धार्मिक व धनवान ब्राह्मण असले तरी अतीव कृपण होते. ते स्वतःचा फायदा बघून धार्मिक विधीत सूट घेत असत. यथाशक्ती या तत्वाचा अर्थ ते विकृत पद्धतीने लावत असत. अतिशय थोड्या पैशात मृत पूर्वजांना संतोष मिळण्यासाठी 10 प्रकारच्या पारंपरिक भेटवस्तू देत. वार्षिक श्राद्धासाठी विनाकारण खर्च होतो आणि अतिथी ती सुवर्ण संधी समजून अधाशीपणाने खातात. याचा त्यांना आतून त्रास व्हायचा. कसा बसा ते विधी संपवत असत. त्यांच्या घरात सर्व संपत्तीचा व्यय होत असल्याने कंगाल होत असल्याचे त्यांना दुःख होते. कालांतराने माझ्या आजोबांचा देहांत झाला. माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवले. या जगाला गिळंकृत करणाऱ्या काळाने माझ्या वडिलांना सुद्धा गिळून टाकले. मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवाचे श्राद्ध, तर्पण आदी कर्म करीत असे. आमच्या घरी अकारण होणाऱ्या गृहकलहामुळे आमचे नातलग व मित्र जे शांत व सौम्य मनोवृत्तीचे होते ते आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र रूप धारण करीत. आमचे घर भांडणाचे केंद्र बनले. याच वेळी माझ्या पत्नी माझ्यावर रागवून आपल्या माहेरी निघून गेली. मी निद्रित असताना माझा मुलगा छातीवर बसला आणि त्याने आमच्या 2 हातांनी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तुमच्या वयाचे अनेक लोक स्मशानात पोचवले. आता तुमची पाळी कधी येणार असे म्हणत सून मला दूषणे देत असे. कुठल्या तरी जन्मात केलेले मोठे पाप म्हणून अशा दरिद्री माणसाची मुलगी म्हणून जन्माला आले असे माझी कन्या मोठ्या निष्ठुरपणे म्हणत असे. आमच्या घरात नोकर चाकर नाहीत. तुम्ही दगडासारखे धट्टेकट्टे आहात. तुम्ही आमच्या घरी येऊन घर झाडणे, गाई गुरांचा गोठा सांभाळणे यासारखी कामे गरजेनुसार धार्मिक विधी प्रसंगी दिले जाणारे भोजन व तिळाचे दान स्वीकारू शकता. आम्ही स्वतः उपाशी राहून तुमच्या खादाडपणासाठी अन्न तयार ठेवत जाऊ. तुम्ही स्वतः अन्न शिजवू शकता. तर तुमचे अन्नसेवन झाल्यावर काही शिल्लक राहिले तर तुम्ही एखादा अन्नाचा घास आम्हाला देऊ शकता. अशी उपहासात्मक विधाने करून माझा जावई मला हिणवत असे. आयुष्य माझ्यासाठी काटेरी बनले. प्रत्येक प्राणीमात्रात जीवन जगण्याची गोडी निर्माण होते. आपल्या जगण्यात माधुर्य आहे असे त्यांना वाटू लागते. पण माझ्या बाबतीत आयुष्यात माधुर्य नव्हते. तथापि आत्महत्या केल्यास मला पिशाच जन्म येण्याचे भय होते. माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यक्रिया होणार नाही हे निश्चित होते. एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचे काम आटपून येत होतो. त्यात थोडेसे किडे सुद्धा दिसले. गोशाळेतील क्रमाने मी अत्यंत थकून गेलो. भुकेच्या तीव्र वेदनेने मला अधिकच त्रास व्हायला लागला. अशक्तपणामुळे डोळ्यातून अश्रू सुद्धा येत नव्हते. माझी स्थिती फारच दयनीय झाली होती. माझे आप्त, सखे, पुत्र, कांता, कन्या हे खरेच माझे आहेत का? हे सारे मायाजाळ तर नाही ना? माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती. इतक्यात अचानक अवधूताने मला त्या गोठ्यात दर्शन दिले. करुणेचा महाप्रवाह त्यांच्या नेत्रातून ओसंडत होता. त्या मूर्तीस पाहून मी लहान बालकासारा हुमसून रडू लागलो. ही व्यक्ती माझ्या लाखो वर्षांपासून परिचयाची असल्यामुळे मला वाटले. मी त्या अवधूताच्या दिव्य चरणांवर डोके ठेवून नतमस्तक झालो. ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केले. अवधूतांनी थाळीतील अन्नास स्पर्श करून ते शुद्ध केले. तेव्हा ते विटके अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला. त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतांनी खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला. तो मी अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीची ढेकर दिली. त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्यात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखे वाटले.
अवधूतांनी नंतर मला एक पहार दिली व ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले. बराच मोठा खड्डा झाला. त्यात 2 कुत्र्यांचे हस्तीपंजर देह दिसली. अवधूतांनी त्या खड्ड्यात तांदळाची पेस्ट टाकण्यास सांगितले. त्या आदेशानुसार मी त्यात पेस्ट टाकून तो खड्डा बुजवून टाकला. त्यावर अवधूत म्हणाले, तुझी पिशाच्य बाधेपासून मुक्तता झाली आणि तुझ्या घराची आता स्थलशुद्धी झाली. आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील. पादगयेप्रमाणे महिमा असलेल्या पिठाकापूरहून तुला बोलावणे आले आहे. तू तात्काळ प्रवासाची तयारी कर. बाकी व्यवस्था मी करीन. आपण पिठिकापुरम येथे भेटू. अवधूतांच्या आदेशानुसार मी पिठिकापुरम जाण्यास निघालो. घरी कोणाला सांगितले नाही. अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो. थोडे अंतर जाताच सायंकाळ झाली. एका आमराईत मी प्रवेश केला. तेथील यजमान नरसिंहप्पा यांनी माझे यथोचित स्वागत केले. खाण्यासाठी गोड फळे दिली. ती खाल्ल्याने माझी भूक शांत झाली. त्यांच्या विनंतीनुसार मी रात्री तेथेच मुक्काम केला. सकाळी स्नान संध्यादी आटपून पुढे जाण्यास निघालो. तेव्हा नरसिंहप्पाने मला कपडे व थोडे पैसे दक्षिणा म्हणून दिले. अवधूतांनी सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची व राहण्याची उत्तम सोय झाली होती. त्यानंतर तो शेतकरी मला म्हणाला, काल माझ्या स्वप्नात एक अवधूत आले. ते अवधूत मला म्हणाले की तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मण येईल. त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान व दक्षिणा सुद्धा दे. मार्गात खाण्यासाठी आता तुझ्या शेतातील आंबे दे. मला पडलेले स्वप्न आज खरे झाले. तुमची सेवा करण्याची संधी मला भाग्याने मिळाली व तुमचे दर्शन झाले. मी धन्य झालो. तेव्हा शेतकरी आनंदित झाला व म्हणाला, या घडलेल्या घटनेवरून मला असे नक्की वाटते की ते अवधूत साधीसुधी व्यक्ती नसून तो कोणीतरी दिव्य महापुरुष असावा. मी पुढच्या प्रवासास निघालो. नवीन वस्त्र धारण करून वेदस्मरण करून चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात असल्याचे अनुभव आला. त्या विद्युत प्रवाहाने मला एक अनामिक सुखाची अनुभूती होत होती. माझ्यासोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला. त्या वेदातील सावित्री मंत्राचा उच्चार करीत होता. मी सुद्धा त्याच्याबरोबर वेद म्हणत होतो. एवढ्यात तो म्हणाला, सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे. त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषींनी सवितृकाठक चयन यज्ञ केला. तेव्हापासून पिठिकापुरम येथेच घडले. कधीतरी केलेले विधान आज सत्य होऊन पिठिकापुरम येथे श्री दत्तात्रय प्रभू श्री वल्लभांच्या रूपात अवतरित झाले. वेद पठणाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे, परंतु वेदाध्ययन सर्व वर्णांच्या लोकांना करता येते. ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत, परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते किती आपल्या शिरावर प्रोक्षण करीत. तुला पिठिकापुरममधून बोलावणे आहे. तू किती भाग्यवान आहेस. तेव्हा मी म्हणालो की श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत, त्यांचा महिमा ऐकण्याची मला इच्छा आहे. तो विद्वान पंडित म्हणाला, अरे बाबा, श्रीपादांचे दर्शन सर्व पापांचे क्षालन करणारे असते. ते साक्षात दत्तात्रय प्रभू आहेत. त्यांची लीला जन्मभूमी पिठिकापुरम क्षेत्र आहे. पूर्वयुगात ज्या ज्या काळी गरज पडली त्या त्या काळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेतले. त्या काळी विष्णू दत्त आणि सुशीला हे एक पुण्यवान दंपती राहत होते. सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पतिव्रत्याने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनुसूये समान होती. दत्त जयंतीच्या दिवशी तिला प्रसूती वेदना होत असत. विष्णू दत्त एक अत्यंत विद्वान आचारसंपन्न सत्शील ब्राह्मण होता. त्याला आपल्या साधनेदरम्यान अत्री ऋषींशी तादात्म्य पावल्याचा अनुभव येत असे. विभिन्न व्यक्तिविशिष्ट व्यक्तित्वांचे ज्यात एकत्रीकरण झालेले असते, अशी वेगळे अस्तित्व असणारी ही स्थिती अभौतिक असामान्य बुद्धी व मन यांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडली वाणीने जिला भेटत येत नाही अशी असून ती दिव्य म्हणजे एक दिव्य रहस्य आहे. विष्णू भक्त दत्त आणि सुशीला पुढील जन्मात सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा या रूपात जन्मास आले. त्यांनी केलेल्या तपाच्या फलस्वरूपच त्यांना श्रीपाद श्री वल्लभ रूपाने एक दिव्य पुत्राचा लाभ झाला.
अप्पलराज हे भारद्वाज गोत्राचे आपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते. पूर्व युगात लाबाद नावाचे एक वैश्य मुनी होते. ते वासवी कन्यका अवतारात भास्कराचार्य म्हणून जन्माला आले. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे बाप्पन्नाचार्य पिता होते. तू पीठिकापुरमला त्या महान पुरुषांचे दर्शन घेशील. तुझे उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेल्या शेतकरी पूर्वजन्मात पीठिकापुरम मधील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांचे वडील सुब्बय्या रामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता. परम पवित्र अशा सुब्बय्या रामय्या श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याने आणि त्या पवित्र अन्नाचे ग्रहण केल्याचे फलस्वरूप तो एक वतनदार म्हणून सर्व सुखांचा लाभ घेत होता. पीठिकापुरम मधील श्रेष्ठी व्यंकटप्पय्या व नरसिंहवर्मा हे दोघे श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता. नंतर मी विचारले, कर्मबंधने अत्यंत क्लिष्ट बंधने आहेत असे मी निरीक्षण केले. यज्ञ करताना चुकून जरी पावमान घट फुटला तर यज्ञ करणारा माणूस शिर फुटून तात्काळ मृत्युमुखी पडतो अशी शास्त्रवचन आहे. परंतु सध्याच्या काळात पावमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही. याचे कारण काय? तसेच वेदशास्त्रात सांगितलेल्या शुभ वा अशुभ घटना घडत नाहीत. नास्तिक लोक वेदशास्त्राचा उपहास करत आहेत. श्रीपाद प्रभू म्हणाले, पुत्रा, सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत प्रवाह इतके प्राणघातक द्रव्य पवमान घटात नसतात. यज्ञ करणारा पुरोहित उत्तम साधक असावा लागतो. त्याच्याजवळ योगाग्नी स्पष्टपणे असावा लागतो. फक्त त्या योगाग्नीनेच पावना घटता विद्युत शक्ती निर्माण होते. महायोगी असणाऱ्या पुरोहिताने शास्त्री विधीपूर्वक यज्ञ केल्यास त्याचे चांगले फळ मिळून विश्वाचे कल्याण होते. परंतु असे न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते. परंतु वेदशास्त्रांनी प्रतिपादित केलेली फळे मात्र मिळत नाहीत. यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा 16, 116, 1116 अशा संख्येतच दिली जाते. यात सुद्धा रहस्य लिहिलेले आहे. गोत्र हे पितृसंबंधित आहे. सृष्टीचक्र चालू राहील तोपर्यंत हा धर्म बदलणार नाही. सपिंड हे मातेशी संबंधित असते. 7 पिढ्यानंतर हा धर्म नष्ट होतो. मुलगा आणि धन ही 2 लग्नाची फळे आहेत. या 2 गोष्टी मिळवण्यासाठी स्त्री या अग्निरूपाची आवश्यकता असते. गुणभेद न मानणारे श्रीपाद प्रभू जातीभेद कसा मानतील? ते अद्वैत कृती नव्हे तर अद्वैत बोधाची शिकवण देतात. ते आदि शंकराचार्याप्रमाणे पक्षपात न करणारे होते. आदि शंकराचार्यांनी आपली हेमविद्या सद्गुणी ब्राह्मणाला न देता रजोगुणी असलेल्या ताडी काढून उदरनिर्वाह करणाऱ्या गौड कुलातील लोकांना दिली. शंकराचार्यांनी जाती, वर्ण, मत, वय यांचा भेद न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला. शंकराचार्यांनी हेमविद्या ब्राह्मणांना दिली असती तर त्यांनी कृपण होऊन आपल्या इष्ट कर्तव्यांना विसरून पैसा व इतर गोष्टींच्या ते मोहात गुंतले असते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार ही अधष्टा प्रकृती जड स्वरूप आहे. यामध्ये चित्त प्रकृतीत मिळवले असता ते 9 होतात. 1 हे प्रकृतीचे प्रतीक आहे. 2 पासून 9 पर्यंत असलेल्या 8 संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत. 0 हे ब्रह्मत्वाचे प्रतीक आहे. सृष्टीच्या कार्यकल्पाचे प्रतीक असलेला 0 ते 9 या अंकापासून गणिताचा उगम झाला. श्रीपाद श्री वल्लभासून म्हणतात, 2 चौपाती देवलक्ष्मी आणि 2 पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9, 8 या संख्येचे प्रतीक आहेत. स्वामीच्या प्रत्येक हालचाली व बोलण्यात नाना अर्थ दिसून येत. सृष्टीतील सर्व द्वंद्वाचे 2 हे प्रतीक आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देहाचे 4 प्रतीक आहेत. ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही. ते 9 या संख्येचे द्योतक आहेत. महामाया ही 8 या संख्येने दर्शविली जाते.
श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनटी नरेश्वर आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट रूप. मी बृहशिला नगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पेनगुंड्या गावचा रहिवासी आहे. माझे नाव गणपती शास्त्री असून मी वेदाध्ययन करण्यासाठी वात्सल्यपूर गावात आलो. गुरूंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत असे. माझ्या गुरुदेवांच्या घराजवळच त्यांची शेती होती. खूप गाई वासरे होती. मी गाई वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे. एके दिवशी मी गायींना घेऊन गेलो असता 10 वर्षांचा एक अत्यंत तेजस्वी बालक आमच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातील दानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला. खात्री करून घेण्यासाठी मी त्याला विचारले. त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारे तत्वे माझ्यात सामावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही, परंतु तेच काही सर्व सत्य नाही. माझ्यातील क्षत्रियांची लक्षणे पाहून कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून कोणी मला शूद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तर ते अयोग्य नाही, परंतु तेही संपूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे, अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयांपासून मी अतीत आहे, परंतु त्याचा आधारभूत सुद्धा आहे. मी परम सत्य आहे. त्या सत्याचे स्वरूप सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे. माझा धर्म परमधर्म आहे. तो धर्म सर्व धर्मांच्या अतीत आहे आणि त्यांचा आधार सुद्धा आहे. मी परप्रेम स्वरूप आहे. सृष्टीतील जिवंत असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे अनेक योजनेने दूर आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे. तुम्ही मला पुरुष समजलात तर मी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो. स्त्री समजलात तर पुरुषांप्रमाणे वर्तन करतो. अर्धनाटी नरेश्वर समजलात तर मी सिद्ध करतो की हे मन वाचेस अगोचर असलेले व या 2 रूपांच्या आविष्कारापूर्वी अस्तित्वात असलेले दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसं ओळखशील? वरील सर्व संवाद मला तीव्र ज्वराच्या झटक्यामुळे एखाद्या व्यक्तीने बरळल्यासारखा वाटला. पित्त प्रकोप झाला असता व्यक्ती असंबद्ध व वेडग बडबड करू लागते असा मी विचार केला. माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखी म्हणाला. आता मी शनिदेवाशी बोलत होतो. ते मला म्हणाले, हे भगवान, मी या गणपती शास्त्रीस चित्रविचित्र बंधनाने बांधून त्यास कसा त्रास देईन त्याची करमणूक बघा. त्यावर मी म्हणालो, मी याचे कर्मफळ दुधाच्या स्वरूपात ग्रहण करणार आहे. तू याला कुठल्याही प्रकारच्या बंधनात अडकवू नकोस. ते ऐकून माझ्या अंगात कापरे भरले. माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती. माझी मती कुंठित झाली असताना तो गुराखी एका गायीजवळ जाऊन म्हणाला, हे गायत्री, मला खूप भूक लागली आहे. दूध देशील का? त्या गोमातेने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्या गुराख्याने पोटभर दूध प्याले. आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय वांज होती, तरी तिने त्या गुराख्यास दूध दिले. हे सर्व मला गोंधळात टाकणारे होते. तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला. मी त्याच्याकडे पुन्हा एकदा सहज पाहिले. त्या गुराख्याबरोबर एक 10 वर्षांची अत्यंत देखणी खेडवळ कन्या होती. त्यांना बघून बघणाऱ्यांना आनंद मिळत होता. एका आनंदी जोडप्यासारखे ते भासत होते. त्यांचे हर्षपूर्ण संवाद आणि गमतीशीर विनोद यांच्यामुळे ते अगदी आनंदी दिसत होते. तेवढ्यात व्यंकटप्पय्या श्रेष्ठी त्यांच्या घोडागाडीतून उतरले. त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा श्रेष्ठींनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दान दिली होती. या शेतीस लागूनच त्यांच्या विस्तीर्ण जमिनी होत्या. या जमिनींची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिठिकापुरमहून वायसपूर या गावात येत असत.
श्रेष्ठींनी त्या गुराख्याला आणि त्याच्याबरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले, कारण तो थोडाफार फरकाने श्रीपाद प्रभूंसारखा दिसत असून तेजस्वी सुद्धा होता. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले? त्या दोघांमधील वार्तालाप अशा प्रकारे होता, बेटा, त्या दोघांना बघ, किती नयन मनोहरी दृश्य आहे. नंतर श्रीपाद प्रभूंनी विचारले, बघणारा व ते दृश्य एकच आहे काय? अशा तत्वज्ञानविषयक गोष्टी समजत नाही, असे मोहक शब्दात श्रेष्ठी उत्तरले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, यात तत्वज्ञान काय आहे? श्री हरिसुद्धा आपल्या अपरिमित मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची निर्मिती करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. तिथे द्वैत असते, इथे अद्वैत असते. तर द्वैत खरे व अद्वैत खरे, मी एक व दोन व अनेक आहे ते विचार करून सांगा. श्रीपाद प्रभूंचे हे वचन ऐकून श्रेष्ठींना शंका वाटली की तो गुराखी आणि ती शेतकऱ्याची मुलगी ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच माया तर नसेल ना? श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले, प्रिय आजोबा, तुम्हाला शंका कशाची येत आहे? जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत, तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित इथे अदृश्य रूपाने तुमच्या शेतात वास राहील. तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकाला नेहमी ऐकू येतील. अनघादेवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनाटी नारी नटेश्वर रूपात आहे, परंतु ते आपणास दिसत नाही. तेच तुम्हास या अवधूत श्रीपाद श्री वल्लभ रूपात समक्ष दिसतात. मी सुमती मातेसमोर तिचे पुत्र म्हणून प्रथम अवतीर्ण झालो, तेव्हा मी माझ्या मातेला निक्षून सांगितले की माझा विवाह करण्याचा प्रयत्न करू नका. तसा प्रयत्न केल्यास मी निश्चित घर सोडून निघून जाईन. तुम्ही राजर्षी असल्याने मला निष्कलंक भक्तिपाशात बांधून ठेवले आहे, म्हणून मी अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे. श्रीपादांच्या सान्निध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य घडत नाही. सृष्टी प्रक्रिया चित्रविचित्र आहे. कर्म आणि कर्माची फळे यांची संभावना देशकाल परत्वे मी ठरवतो. अज्ञानी लोकांना माझ्या कृतीने, लीलेने, चमत्काराने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे. श्रीपाद प्रभू आमच्या बरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्षच एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. ऋतू नसताना आंब्याच्या झाडाला आंबा येणे अशक्य असूनही त्या झाडाला एक कैरी लागली. ती कैरी श्रीपाद प्रभूंनी तोडली. आमच्या समक्ष स्वामींच्या हस्तस्पर्शाने ती तात्काळ पिकून मधुर रसभरीत झाली. ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरवते, तितक्याच प्रेमाने श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला. आंबा खाताना एखाद्या तरुण मुलाप्रमाणे श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तांवरील प्रेम सहस्त्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते. त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य, प्रेम यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात त्रिशक्ती स्वरूपिणी अशा अनघा मातेसारखे वाटत होते. दगडरूपी आंबा त्यांच्या समोर एका अज्ञानकारी सेवकासारखा दिसत होता. श्रीपादांच्या हाताच्या खुणेने तो वर उडून कांती रूपाने अदृश्य झाला. त्यानंतर श्रीपाद प्रभू परमात्म्याविषयी विस्ताराने बोलू लागले. ते म्हणाले, बी अगोदर असते का झाड अगोदर येते, असा निष्कारण वितंडवाद करीत लोक बसतात. या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते, ती म्हणजे ईश्वर. त्यांच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते. त्यांच्या अमोघ अशा संकल्पांची कल्पना सप्तर्षी सुद्धा करू शकत नाहीत. कलंकित झालेल्या परमात्म्यास जीव म्हणतात. निष्कलंक पवित्र जीवा परमात्मा बनतो. जेव्हा जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो, तेव्हा त्याच्यावरील संस्कार, प्रवृत्ती शुष्क बी प्रमाणेच तसेच राहतात. तरी सुद्धा जेव्हा परमात्म्याला जीवात्म्यास सृष्टीचक्रात पुन्हा आणण्याची इच्छा होते, तेव्हा त्याला कुठलीही शक्ती थोपवू शकत नाही. तथापि
त्यांच्यात विलीन झालेले जीवात्मे पुन्हा या सृष्टीत आणले जातात. तेव्हा काही हेतूने त्यांचा जन्म झालेला असून ते दैवी कार्य संपन्न करतात. हे कार्य झाल्यावर ते पुनरपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात. काही जीवांना परमात्म्यात विलीन होणे रुचत नाही. ते परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदावस्थेत राहतात. जीवात्मा व परमात्मा यांच्या द्वैत स्थितीत राहण्याची जे इच्छा करतात ते हेतुपूर्ण जन्म घेऊन जीवात्मा व परमात्मा त्यांच्या दिव्य कार्याची समाप्ती झाल्यावर त्यांच्या पुढील जन्मात पूर्वस्थितीला येतात. द्वैत, विशिष्टाद्वैत व अद्वैत स्थिती जीवात्म्यांच्या इच्छानुसार त्यांना बहाल केली जाते. त्यामुळे द्वैतवाद श्रेष्ठ, अद्वैतवाद श्रेष्ठ किंवा विशिष्ट दैवत्ववाद श्रेष्ठ यावर लोकांनी वाद घालणे योग्य नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे प्रत्येक क्षणी घडत असतात. आगामी कल्पात 9 व्याकरणांमध्ये विद्वान असलेला हनुमान ब्रह्म होईल. विश्वकार्य कल्पात जीवाच्या नैसर्गिक शक्तीनुसार व योग्यतेनुसार कार्यभार सोपवला जातो. त्यामुळे अनेक कोटी विश्वे या सृष्टीत असून त्याच्या कार्यकल्पासाठी नेमलेल्या दैवी शक्तीसुद्धा अनंत असतात. या दैवी शक्तींना अडथळे उत्पन्न करणाऱ्या असुरी शक्तीसुद्धा अनंत असतात. यव्वन लोक स्वगुण स्वरूपातील निराकार देवाला अल्ला म्हणतात, तर ईसाई लोक त्याला यहोवा असे म्हणतात. सृष्टीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या अंतचैतन्याला ते देवांचा पुत्र येशू या नावाने संबोधतात. शांतता, सभ्यता, प्रेम आणि दया या वाढीस लावणाऱ्या त्या दिव्य चैतन्याला ते पवित्र आत्मा असे सुद्धा म्हणतात. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूलतत्व मीच आहे. विविध तत्वज्ञानी त्यांच्या पसंतीनुसार, आवडीनुसार, रुचीनुसार व ते अनुसरित असलेल्या मार्गानुसार माझी अनुभूती घेतात. असा मी एक आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित ज्वाज्जल्याने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा, स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांवर कृपा करणारा मीच आहे. कलिश पुरुषाच्या मायेचा अंत झाल्यावर सर्व मतांतील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी बहिर्मुख आणि अंतर्मुख उपासनेने साधक माझ्यापर्यंत पोहोचतील व मी त्यांची काळजी घेईन. त्यांच्याशी प्रेमळप्रमाणे संवाद करणारा मीच आहे. वेदांत सुद्धा सत्य व ज्ञान आणि चिरंतन तत्व म्हणजे ब्रह्म असे वर्णन आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि अनंत ब्रह्मस्वरूप आहे. नास्तिकांना देव नाही असे म्हणणारा मीच आहे. आस्तिकांना देव आहे याची साक्ष मीच देतो. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे. जो साधक माझी निर्मल भाव आणि भक्तीने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवतो. मी श्रीपाद आहे. मी श्री वल्लभ आहे. आजोबा तेव्हाचा अतिप्राचीन असा योगी अत्रि अनुयानंदन आज श्रीपाद श्री वल्लभ आहे. भारद्वाज मुनींनी दिलेल्या वचनानुसार मी पीठिकापुरम या क्षेत्री अवतार घेतला आहे. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंद अश्रूंचा पूर ओसंडून वाहू लागला. त्यांनी श्रीपादांना गाढ आलिंगन दिले. त्यांना थांबलेल्या आत्मभूनीतीचे वर्णन शब्दांकित करणे केवळ अशक्य होते. थोडा वेळ थांबल्यानंतर ते श्रीपादांना म्हणाले, अरे बाळा श्रीपादा, आमच्या वंशावर तुझी अशीच सदैव कृपा असू दे. आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे. आमच्या आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तथास्तु. ब्राह्मणाला 1 वर मागण्याचा अधिकार आहे, क्षत्रियांना 2 वर मागण्याचा, वैश्यांना 3 वर मागण्याचा, तर शूद्रांना 4 वर मागण्याचा अधिकार आहे. 33 कोटी देवांच्या साक्षीने मी वरदान देत आहे.
बाप्पन्नाचार्यालूंच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या स्थानी श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान उभारले जाईल. हे महासंस्थान तुमच्या 33व्या पिढीत तसेच श्री बाप्पन्नाचार्यालूंच्या व श्री नरसिंह वर्मा यांच्या 33व्या पिढीत असेल. तुमच्या वंशातील 33व्या पिढीतील व्यक्तीस मात्र निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे. तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधी मी आदेश देणार आहे. तो असा, त्याने गुरुवारी मध्यान्ह काळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा. त्यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझी सदोदित अभयहस्त राहील. आर्यवंशीयांना राज्याधिकार मिळतील. भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विशेष नाडी भविष्यामध्ये मिळालेल्या सूचनेनुसार तो पिठिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येईल. माझा उदंड आशीर्वाद लाभेल. त्याचप्रमाणे नेपाळ देशातील अनेक लोक माझ्या दर्शनासाठी पिठिकापुरमला येतील. हे माझे वक्तव्य काळा दगडावरील रेघेप्रमाणे आहे. सृष्टीतील कोणताही प्राणी माझ्या कायद्याचे उल्लंघन करू शकणार नाही. आजोबा, माझी घंटा अनेक बदल घडत मूर्तीच्या प्रतिष्ठापना केलेल्या जागेच्या खाली राहील. माझ्या विजयी घंटेच्या आगमनाची खूण म्हणून तिथे उत्खननात मातीची काही भांडी मिळतील. पिठिकापुरम या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानांच्या बांधकामाला धनसेवा करण्याचे भाग्य केवळ भरपूर पुण्यवान लोकांनाच लाभते. आर्यवंश कुलातील व कोणत्या तरी जन्मी पिठिकापुरमशी संबंध आलेल्या एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धनसहाय्य करण्याचे महाभाग्य लाभणार आहे. त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे. अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक गोष्टींसाठी अधिकार व पुराव्याची मागणी करतील. माझे चरित्र पारायण करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल. पिठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानांशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन. पिठिकापुरम क्षेत्राशी माझ्या चित्रा या नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधातून मुक्त करेन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. भूत प्रेत पिशाच्यादी अदृश्य शक्तींपासून झालेला व्यथा मी दूर करीन. श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासवी कन्यका हिने मला राखी बांधली. तो पुण्य दिवस आहे. या दिवशी पिठिकापुरम क्षेत्रात माझ्या सान्निध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्तांकडून महापुण्य लिहिले जाईल. या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे. माझे चरित्र स्वयंप्रमाण आहे. माझ्या लीला स्वयंप्रमाण आहेत. सूर्याने साक्ष देण्यास दुसऱ्या पुराव्याची गरज आहे काय? श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे वर्णन करणे कोणालाही अशक्य आहे. दुसऱ्या दिवशी मी वल्लमेश्वर शर्मा दंपती, सुबण्णा शास्त्री, लिंगण्णा शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला निघालो. श्रीपादांनी आम्हाला मनपूर्वक आशीर्वाद दिला आणि सुवास्य वदनाने ते म्हणाले, आहा, काय ही चर्चा रंगली. श्रीपाद श्री वल्लभ संस्थानाचे निर्माण होण्यास खूप वेळ निघून जायला हवा. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांचे तसे वत्सवाई कुटुंब यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असे सांगून स्वामींनी मौन मुद्रा धारण केली. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.